चला तर मंडळी, उन्हाळा स्पेशल आजची रेसिपी आहे. लहान मुलांना मधल्या वेळेत भूक लागली की लगेच काहीतरी खायला मागतात. त्यावेळेला तुम्ही ही एकदा बनवली की महिनाभर टिकणारी, अजिबात मऊ न होणारी इन्स्टंट अशी पोह्याची चटणी. दिसायलाच बघू शकतात किती काटेरी झालेली आहे. आवाजाने कळेलच तुम्हाला किती खुसखुशीत आणि क्रिस्पी झालेली आहे. 10 ते 15 मिनिटाच्या तुम्ही ही चटणी बनवू शकतात, एकटे जरी असाल तरी, आणि महिनाभरीचा स्वाद घेऊ शकतात. चला तर मग पटकन चटणी बनवायला घेऊ. सर्वात आधी आपल्याला 1 कप एवढा पोहे घ्यायचंय, कढईमध्ये टाकायचं आणि थोडंसं भाजून घ्यायचं, जास्त नाही, अगदी नॉर्मल. त्यानंतर त्या पोह्यात आपल्याला अर्धी वाटी एवढी डाळवं घ्यायचंय, तिला दाह्या देखील म्हणतात किंवा भाजलेली डाळ म्हणतात, ती घ्यायची. तिला देखील छान खरपूस होईपर्यंत भाजायचं. आपले पोहे हाताने अगदी सहज चुरले जातील एवढं भाजलं की आपण गॅस बंद करू. एका ताटामध्ये काढून त्याला मी गार व्हायला ठेवलंय. आता गार झालेलं आहे, हाताने चुरून बघते, अगदी छान चुरलं जात आहे. गार झालेलं पोहे आणि दाडवं मिक्सर जार मध्ये टाकून आता मी याचं पावडर तयार करून घेते किंवा पीठ तयार करून घेते. इथे बघू शकता छान बारीक असं पीठ तयार झालंय. त्याला मी चाळणीने चाळून घेते एकदा. जो काही जाडसर कणा असेल तो चाळणीमध्ये राहून जाईल आणि चकली करताना अगदी सोपं होईल. जो काही जाडसर कणोरा राहिलाय त्याला फेकून द्यायचंय. त्याचसोबत आता आपल्याला त्यात ऍड करायचंय 1.5 कप एवढं तांदळाचं पीठ. पोहे आणि दाडवं दोघं मिळून 1.5 कप झालं होतं, तर त्यानुसारच आपल्याला 1.5 कप एवढं तांदळाचं पीठ घ्यायचंय, ते त्यात ऍड करायचं. त्याचसोबत अर्धा कपहूनही कमी आपल्याला तेल घ्यायचंय. हे साहित्य किंवा हे जे मेजरमेंट आहे ते अगदी परफेक्ट घ्यायचंय. तुमची चकली अगदी छान खुसखुशीत होईल किंवा तेलकट अजिबात होणार नाही. आता तेल आपण गरम करून घेतलंय, त्या पिठावरती आपल्याला तेलाचं मोहन द्यायचंय. तेल गरम असलंय त्यामुळे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने आधी सुरुवातीला मिक्स करायचंय. पीठ आणि तेल छान मिक्स होऊ द्यायचंय. थोडंसं कोमट होईल किंवा आपल्या हाताला सोचेल एवढं झालं की त्यानंतर त्याला आपण हाताने छान मिक्स करायचंय. दोघे हाताने छान चोडून पूर्ण पिठाला छान मोहन लावून घ्यायचंय. इथे आता छान मोहन लावून झालंय, त्यात मी सुके मसाले सर्व ऍड करते. सर्वात आधी चवीपुरता मीठ टाकलंय. त्याचसोबत 1.5 चमचा एवढं लाल मिरची पावडर टाकते. अर्धी चमची एवढी हळद घालते. 2 ते 3 चमचे एवढं धना पावडर घालायचंय. 1 चमचा एवढं हिंग, 1 ते 2 चमचे एवढा ओवा. त्याचसोबत भरभरून एवढी पांढरी तीळ. तुमच्याकडे पांढरी किंवा काळी असेल, तुम्ही जी असेल ती घालू शकता, पण तीळ मात्र भरभरून घालायचंय. सर्व सुके मसाले घालून झाले की आपल्याला छान हाताने मिक्स करायचंय आणि सर्व मसाले आणि पीठ छान एकजीव करायचंय. मसाले घालताना सर्वात मोठी टीप म्हणजे तेलाचं मोहन आधी द्यायचंय, त्यानंतरच मसाले घालायचे. जर तुम्ही आधी मसाले घालाल आणि नंतर तेलाचं मोहन देणार तर गरम तेलामुळे मसाले जळू शकतात. आता आपल्याला पाणी गरम करायला घ्यायचंय. त्यासाठी इथे मी 1.5 कप एवढं पाणी पातेल्यात गरम करून घेणार आहे. अगदी कडकडीत असायला हवंय पाणी. कडकडीत पाणी आपल्याला पिठामध्ये टाकत जायचंय आणि मिक्स करत जायचे चमच्याच्या साहाय्याने. सुरुवातीलाच एक सोबत पाणी घालायचं नाही. जेवढं लागेल तेवढं लागता थोडं थोडं पाणी ऍड करत जायचंय आणि चमच्याच्या साहाय्याने मिक्स करत जायचंय. हे गरम असल्यामुळे आपल्याला सुरुवातीला त्याला चमच्याच्या साहाय्यानेच मिक्स करायचंय. हाताने मिक्स करू नका, नाही तर हाताला चटका बसेल. थोडंफार कोमट झालं किंवा आपल्या हाताला सोचवेल असं झालं की त्यानंतर आपण हाताला तेल किंवा थंड पाणी लावून त्याला छान मिक्स करत घ्यायचंय. राहिलेलं जे काही पाणी होतं 1.5 कप म्हणलं ते संपूर्ण मी इथं वापरून घेतलेलं आहे. अजिबातही कमी किंवा जास्त लागलेलं नाही. कम्प्लीट मला 1.5 कप पाणी पूर्ण लागलेलं आहे. आता इथं मी छान एक गोळा तयार करते आणि त्याला मी 10 ते 15 मिनिटं असंच ठेवते. 10 ते 15 मिनिटानंतर आता हाताला गार पाणी लावून थोडं थोडं करत मी त्याला मिक्स करत जाणार आहे. ह्या पद्धतीने आता छान थंड पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय आणि एक छान गोळा तयार करून घ्यायचाय. इथं बघू शकता छान असं आपलं मऊ चकलीचं कणिक म्हणून झालंय किंवा चकलीचं पीठ आता तयार झालेलं आहे. अजिबात जास्त पातळ किंवा घट्ट देखील नाहीये आणि अजिबातच तडे गेलेले नाहीयेत. आता इथे मी तुम्हाला मल्टीपर्पज याचा सोऱ्या दाखवते. याच्यात काहीही बनवू शकतात. मी खूप साऱ्या गोष्टी बनवते. शेव बनवलेत, कुरडई बनवलीत, चकल्या बनवते, सर्व काही बनवू शकतात. छोटा आहे पण खूप कामाचा आहे माझ्यासाठी. इथं मी 2 चकल्या आहेत, त्यातनं एक स्टारवाली आहे आणि एक खूप जास्त काटेरी आहे. चकली छान आपली काटेरी यावी म्हणून मी मोठा साईजचा जो स्टार आहे ते रिंग त्यात टाकली आहे आणि त्याला छान तेल लावून घेतलंय, म्हणजे आपलं पीठ अजिबात चिटकायला नको सोऱ्याला. एक पिठाचा छान गोळा तयार केलेला आहे, त्याला आता मी सोऱ्यामध्ये टाकून घेते. छान हाताने दाबून दाबून भरायचं. अजिबातच हवा नको राहायला, नाही तर आपली चकली पाडताना तुटू शकते. तर पूर्ण पीठ मी भरून घेतलेलं आहे, पॅक केलेलं आहे. वरून असं ठेवायचं आणि चकली पाडायला आता घेऊया.
चकलीचं प्रेमिक्स बनवताना जे काही मेजरमेंट घेतलेलं आहे आपण, पोहे असो, डाळ असो किंवा तांदळाचं पीठ असो किंवा मोहन घालताना तेल असो, अगदी परफेक्ट सामान घेतलेलं आहे. त्यामुळे चकली देखील तुमची अगदी परफेक्टच जाईल, अजिबात तुटणार नाही चकली पाडताना. तर बघू शकतात मी एका हाताने अगदी सहजच चकली बनवते, तरी देखील तुटत नाहीये, अगदी छान पद्धतीने गोल येते. हा सोऱ्या छोटा जरी असला तरी एका टायमाला त्यात 3 चकल्यांचं पीठ नव्हतं. बघू शकतात मी तुम्हाला 3 चकल्या बनवून दाखवते. चकली बनवताना सर्वात मेन टिप म्हणजे चकली आपली 2.5 किंवा 3 पेजची झाली, त्याहून जर जास्त मोठी असली तर ती तळल्यानंतर मऊ पडू शकते किंवा तळताना तुटू शकते. तर छान काटेरी 2.5 ते 3 पेजची चकली तयार आहे. आता आपण चकली तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलंय गॅसवरती. तेल छान गरम झालंय, चेक करून बघितलं. आता त्यात आपल्याला एक एक करत चकली सोडायची. ते बघू शकतात चकली मी उचलते पेपर म्हणून तरी देखील अजिबात तुटत नाही, जशीच्या तशी आपण तेलात सोडतो किंवा चकली तेलात टाकल्यानंतर विरघळत नाहीये किंवा सुटत देखील नाहीये. आता या चकलीवरचे बबल्स कमी झाले, त्यानंतरच आपण त्याला पलटायचं. तोपर्यंत अजिबात टच करायचं नाही चकलीला. दोघी बाजूने आपली चकली छान 2 ते 3 मिनिटापर्यंत मिडियम फ्लेमवरती छान तळली गेलेली आहे. आता आपण काढून घेऊया. चकली तळताना फुल फ्लेम किंवा लो फ्लेम देखील करायची नाही. फुल फ्लेम वरती केला तर वरूनच ती कुरकुरीत होईल, आतून मात्र नरम पडेल. आणि लो फ्लेम वरती कराल तर जास्त तेल पिल. इथं माझ्याकडे कढई छोटी, त्यामुळे मी एका टायमाला 2 किंवा 3च चकल्या तळू शकते. तुमच्याकडे जर मोठे असेल 3 किंवा 4 देखील तळू शकतात. इथं चकल्या सर्वात तळून झालेल्या आहेत. आता बघू शकता तुम्ही, दिसायला अगदी सुरेख दिसताय, अगदी तोंडात पाणी येईल अशा. तर तयार झाल्या इथं आपल्या इन्स्टंट पोह्याच्या चकल्या. 10 ते 15 मिनिटाच्या आत तुम्ही तयार करू शकतात. महिनाभर अशाच टिकतात, अजिबात तेलगट होणार नाही किंवा अजिबात मऊ पडणार नाही. आवाजाने तुम्हाला कळेलच किती क्रिस्पी आणि कुरकुरीत ह्या चकल्या झालेल्या आहेत. अगदी बाजारात मिळतात तशात. मी तर आता माझ्या मुलांसाठी महिनाभर टिकणारा खाऊ बनवून ठेवलाय. तुम्ही देखील पटकन बनवा आणि कशा झाल्या मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटू अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त खा.